नमस्कार, मी आकांक्षा. साधं सराच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं आपण दरवेळी नवनवीन टॉपिक्सवर गप्पा मारत असतो, तसं यावेळी मी सगळ्या स्टुडंटसाठी एक छान असा टॉपिक घेऊन आलेले आहे. तो म्हणजे करियर टॉक. या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत MBA किंवा MCA असेल तर या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. तुम्ही जर फ्युचर प्लॅन करत असाल या क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी, तर कोणते कोर्सेस तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर प्लेसमेंटमध्ये सामोरे जाताना इंटरव्ह्यूजना कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे, स्किल्स कोणत्या डेव्हलप केले पाहिजेत आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज असणार आहेत प्रतिभा देशमुख मॅडम, ज्या सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेज डेव्हलपमेंट अँड रिसर्च इथे आणि त्याचबरोबर गेले 15 वर्ष त्या अध्यापनाचं काम करतात. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी असेल, इकॉनॉमिक्स असेल आणि त्याचबरोबर प्लेसमेंट यांसारख्या विषयामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी प्लेसमेंटसाठी कुठे कमी पडतात आणि त्यांनी कशा पद्धतीनं प्लेसमेंटसाठी तयारी केली पाहिजे आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ज्याला आपण ब्रिज कोर्सेस असं म्हणतो, तर त्यावर कशा पद्धतीनं काम केलं पाहिजेत आणि आपले इनर स्किल्स कसे डेव्हलप केले पाहिजेत. तर चला सुरू करूया. मॅडम, आजच्या काळात आपण बघतोय की करियर प्रेफरन्स देणं हे फार गरजेचं आहे. मग यामध्ये काय होतं की बरेच जण करियर प्लॅनिंग करायला खूप उशीर करतात. मग नेमकी योग्य वेळ काय आहे करियर प्लॅनिंग करायचं असेल तर? म्हणजे 12वी नंतर तुम्ही सुरू करू शकता की ग्रॅज्युएशन नंतर? खरं तर ह्या प्रश्नाला सुरुवात केलीच याबद्दलच मी तुझी आभारी. हल्ली काही अँक्शियस पॅरेंट्स 7वी नंतरच चालू करतात, पण ते खूपच जास्त लवकर होईल. कधी चालू करावं तर मला असं वाटतं की 10वी हा एक माइलस्टोन आहे. का हं. तर बऱ्याचदा सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं, इथून तुमच्या भविष्याला बरेच निर्णय तुम्ही इझिली घेऊ शकतात. तर 10वी हा मेन माइलस्टोन असं म्हणूया महत्वाचा. आणि त्यानंतर जर तुम्ही कॉमर्स घेणार असाल, तर काही वेगळे निर्णय घेऊ शकतात आणि सायन्स तुम्ही जर ठेवणार असाल, आर्ट्स ठेवणार असाल, तर त्या अनुषंगानं पुढचे सगळे कोर्सेस तुम्ही करू शकता. येस, आता आपण बघतोय की MBA असेल किंवा MCA असेल याच्याकडे फार लोकांचा, विद्यार्थ्यांचा ओघ दिसून येतो आपल्याला. आपण असं म्हणू शकतो की ट्रेंडला चालू आहे ते खरंय, सध्या खरंय, खरंय. जेन अगदी, झीच्या अगदी, वर्ल्डमध्ये. अगदी. तर मग यामध्ये काय होतंय की माझा मित्र MBA करणार आहे, MCA करणार आहे म्हणून मीही MBA करतो, MCA करतो, असं बरेच विद्यार्थी करतात आणि ॲडमिशन घेतात. पण मग कोणत्या विद्यार्थ्यांनी नेमकं कसा कोर्स निवडला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला जर तू विचारलीस, की एम-बी-ए घ्यावं का एम-सी-ए असं जर मला कोणी विचारलं, तर मी त्याला पहिल्यांदा सांगेन, की तू तुझं स्वॉट एनालिसिस कर. स्वॉट एनालिसिस म्हणजे काय? स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तुमची स्ट्रेंथ काय आहे? तू टेक्निकली स्ट्रॉंग आहेस, की कम्युनिकेशन, लीडरशिप ह्या तुझ्या महत्त्वाच्या हे आहेत. मी फायनान्समध्ये चांगला आहे, मार्केटिंगमध्ये चांगला आहे किंवा मला टेक्नॉलॉजीशी मी सॅव्ही आहे. मग मला एनालिटिक्समध्ये जायचंय, डेव्हलपमेंटमध्ये जायचंय. तर हे स्ट्रेंथ बघायचंय. अपॉर्च्युनिटीज म्हणजे मार्केटमध्ये काय-काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि हे केल्यानंतर 5 वर्षानंतर माझं करियर कुठे असेल, ह्या 2 गोष्टींचा जर अभ्यास केला, तर तो चांगल्या पद्धतीने निवडू शकेल त्यात. येस, बरोबर आहे. कारण तुम्हाला काय करायचं आहे, जोपर्यंत तुम्ही त्याचा स्टडी नाही करत, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, की बाबा मला नेमकी आवड कशात आहे. मित्र करतोय म्हणून आपण करणं, हे पुढे जाऊन कदाचित त्यांच्या नव्हतं. करिअरसाठी खूप धोकादायक होऊ शकतं. MBA असेल, MCA असेल किंवा BBA असेल, त्याचबरोबर BCA असेल, तर या सगळ्या कोर्सेसमध्ये म्हणजे या 4 कोर्सेसमध्ये नेमका फरक काय आहे? आणि प्रत्येक कोर्स कशासाठी स्पेसिफिकेशन आहे? कोणत्या विद्यार्थ्यांनी निवडला पाहिजे, कसा? मी तुझ्या प्रश्नाला 4ही कोर्सेस ना 2 कोर्समध्ये 2 ह्याच्यामध्ये बायफर्केट करते. बी-बी-एचं नॅचरल एक्सटेन्शन हे एम-बी-ए आहे आणि बी-सी-एचं नॅचरल एक्सटेन्शन हे एम-सी-ए आहे. म्हणजे बी-बी-ए हा बॅचलर, मास्टर हा एम-बी-ए, बी-सी-ए बॅचलर, मास्टर एम-सी-ए. ज्यांना कोणाला मॅनेजमेंटमध्ये करियर करायचंय किंवा मॅनेजमेंट कन्सल्टंट व्हायचं आहे, एखाद्या कंपनी उभारण्यामध्ये जास्त किंवा एंटरप्राइजिंग स्किल्स आहेत, अशा लोकांनी बी-बी-ए आणि एम-बी-एकडे वळावं आणि ज्यांच्यामध्ये टेक्निकल स्किल सेट आहे आणि यांच्यामध्ये पण एंटरप्राइजिंग लागतात. कारण आपण असं म्हणूयात, की जगातल्या जर टॉप 10 कंपन्याच घेतल्या, तर त्या इंजिनिअर्स आणि कॉम्प्युटर्स यांनीच चालू केलेल्या आहेत. तर तेही तितकंच महत्वाचं आहे. तर कॉम्प्युटरचा ओढा असणारी, टेक्नॉलॉजीचा अवेअरनेस असणाऱ्यांनी बी-सी-ए, एम-सी-ए करावं आणि बी-बी, एम-बी-ए मॅनेजमेंटकडे ओढा असणाऱ्यांनी करावं. जनरली सायन्स करणारी मुलंही या फील्डकडे ओढतात, बी-कॉम आणि सायन्स आणि बी-बी-ए आणि एम-बी-ए हा सगळ्यांनाच चालणारा कोर्स आहे. बरोबर. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने तुम्हाला असं विचारलं, की हा कोर्स केल्यानंतर मला याचा काय फायदा मिळेल किंवा माझं करियर याच्यामुळे कशा पद्धतीने डेव्हलप होईल? तर याच्यावर तुम्ही काय त्यांना उत्तर द्याल? खरं तर जर आपण इंडियन एज्युकेशन सिस्टम बघितली, तर आपण या कोर्सेसना एम-बी, एम-सी ह्या कोर्सेसना आपण टेक्निकल एज्युकेशन म्हणतो आणि काही ट्रॅडिशनल कोर्सेस आहेत. त्यांना आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असं आपण म्हणतो. तर बी-कॉम, बी-ए किंवा बी-एस-सी झाल्यानंतर
काही लिमिटेशन्स असतात तुमच्या करिअरमध्ये आणि एका पर्टिक्युलर याच्यानंतर उंचीनंतर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर बीबीए आणि बीसीए किंवा एमबीए आणि एमसीए हे तुम्हाला चौरंगी त्याचं हे करून देतात. इट हेल्प्स यू टू अंडरस्टँड कॉर्पोरेट्स आणि इझिली यू कॅन रिलेट विथ कॉर्पोरेट्स. तर मी असं म्हणेन की इट गिव्हज अन ॲडेड ॲडव्हान्टेज. जर तुम्ही एमबीए केलात तर यू आर इंडस्ट्री रेडी प्रोडक्ट. एमसीए केलात तर यू आर मोर इंडस्ट्री रेडी प्रोडक्ट ॲज कम्पेअर टू द ट्रेडिशनल कोर्सेस दॅट यू विल बी डुइंग. येस. जसं आपण बोलत होतो, की एम-बी-ए मध्ये सध्या जास्त सगळ्यांचा विद्यार्थ्यांचा फोकस आपल्याला दिसून येतो, की पुढे येस. जाऊन बऱ्याच अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येतील याकरता बरेच जण एम-बी-ए करतात. पण याच्यानंतर करिअरच्या संधी कोणत्या नेमक्या उपलब्ध होऊ शकतात एम-बी-ए नंतर? याबद्दल काय सांगाल? ओके. एमबीए नंतर मार्केटिंग हे मला वाटते बऱ्याच लोकांना एमबीए आणि मार्केटिंग खूपदा वाटतं. पण मार्केटिंगमध्ये झालेला बदल सांगते. मार्केटिंग आणि मार्केटिंग रिसर्च. आता पूर्वी फक्त कंपन्या एखादा प्रॉडक्ट विकण्यासाठी केलेल्या कार्याला आपण मार्केटिंग असं ढोबळमनानं म्हणत होतो. पण आता तू आणि मी इथं बसून बोलतोय, त्यावेळेस आपण काही डिजिटल फूटप्रिंट सोडत असतो. तर कंपन्या आपल्या सगळ्या याचा अभ्यास करून नवीन वस्तू भविष्यात काय विकल्या जाऊ शकतात, याचा अभ्यास करायला लागल्या आणि त्याला आपण म्हणतो बिझनेस एनालिटिक्स. मग बिझनेस इंटेलिजन्स. तर एमबीए मधनं तेही करिअर होऊ शकतं. फायनान्स होऊ शकतं. म्हणजे जे लोकं सीए, सीएमए, सीएफए करतात तसंच एमबीए फायनान्स तितक्याच ताकदीनं केलं जाऊ शकतं. ह्युमन रिसोर्स म्हणजे ऑर्गनायझेशन मधला असणारा हं. महत्वाचा घटक तुम्ही मॅनेज करू शकता. ऑपरेशन, प्रोडक्शन, सप्लाय चेन आणि रिटेल इज बिकमिंग इन बूम. जेव्हा आपण स्विगी, झोमॅटो, झेप्टोच्या गप्पा मारतोय, तर दिस कॅनॉट हॅपन अनलेस अँड अंटिल यू हॅव अ नॉलेज ऑफ रिटेल अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर ह्या सगळ्या एरियामध्ये तुम्ही इव्हेंच्युअली करिअर करू शकता वन्स यू डू युअर एमबीए. येस. तुम्ही जसं सांगितलत पहिल्यांदाच, की एम-बी-ए म्हटलं की मार्केटिंगशी त्याला जोडलं जातं. पण त्याच्यासोबतच बऱ्याच गोष्टी येस, आहेत येस. ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ग्रॅब करता येऊ शकतात. सेम जसं आपण एम-बी-ए बद्दल बोललो तसंच एम-सी-ए हा ओके. सुद्धा एक जो कोर्स आहे. एमसीए बद्दल पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की फक्त सॉफ्टवेअर कोडिंग, बॅकएंड आणि फ्रंट एंड असं नाही राहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण प्रचंड बदल झालाय. पूर्वी आपण म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला आठवत असेल, की मेमरीसाठी आपण मेमरी कार्ड आणि डीव्हीडी, सीडी मधनं चालू झालेला प्रवास आता क्लाउड कम्प्युटिंग पर्यंत पोहोचलाय. तर ह्या सगळ्याचं क्लाउड कम्प्युटिंग हे खूप मोठा एरिया आहे. एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर. ज्याचा आपण ढोबळ अर्थानं ChatGPT आणि हे सगळं म्हणतोय. तर एआय हे खूप चांगलं एरिया आहे, ज्याच्यामध्ये करिअर करू शकतो. डेटा एनालिटिक्स, जो दर सेकंदाला जो डेटा तयार होतोय बाजारामध्ये, त्या डेटाचा भविष्यामध्ये काय उपयोग केला जाऊ शकतो ते. तुला आश्चर्य वाटेल, की बँका हल्ली तुम्ही भविष्यात फ्रॉड करू शकता का? ह्याचा अभ्यास करण्यासाठी डेटा एनालिटिक्स आणि मशीन लर्निंगचा उपयोग करतात. बरं. तर तेही एक मोठं आणि इंटरेस्टिंग एरिया आहे आणि जनरल जो पूर्वापार चालत आलेला जो करिअरचा होता, तोही आहेच एमसीए मधनं. येस, एम-सी-ए पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच सॉफ्ट स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजेत किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा एक पॉइंट राहतो, की त्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. पण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सोडलं तर त्या व्यतिरिक्त अजून कोणते कोर्सेस आहेत जे एम-सी-एचे स्टुडंट्स पूर्ण झाल्यावर करू शकतात? खरं तर जर तुम्हाला मला स्पेसिफिक नेटवर्किंगमध्येच जायचंय, मला स्पेसिफिक सायबर सिक्युरिटीमध्येच जायचंय, असं जर असेल तर त्यांनी त्या रिलेटेड कोर्सेस करणं गरजेचं आहे. बिझनेस एनालिटिक्स असू दे, बिझनेस इंटेलिजन्स असू दे, ह्या सगळ्या कोर्सेसचा त्यांना पर्यायानं फायदा होतो आणि मला दोन्ही कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल, की एमबीए असा किंवा एमसीए असा, कम्युनिकेशन स्किल, लीडरशिप हे कॉमन स्किल्स आहेत, ज्यांना तुम्ही डावलून पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. जसं आपण आता स्किल्स बद्दल बोलत होतो. त्यामध्ये कसं बिझनेस एनालिटिक्स आलं, डिजिटल मार्केटिंग आलं, डाटा सायन्स असेल, एआय असेल, राइट. सायबर सिक्युरिटी असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, यासारखे जे इमर्जिंग करियर ऑप्शन्स आता आपल्याला दिसून येत आहेत. तर याच्याबद्दलची जी माहिती आहे, ती किती लवकर घेतली पाहिजे? म्हणजे तुम्ही शिक्षण सुरू केल्यानंतर जेवढ्या लवकर तुम्ही ती माहिती घ्याल, तेवढ्या लवकर तुम्हाला उपयोगाच आहे. तर ती अगदी. किती लवकर घेतली पाहिजे? खरंच छान प्रश्न आहे. किती लवकर तर जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर असं मी म्हणेन. पण त्याही अगदी प्रिसाइजली सांगायचं झालं तर 12वी नंतर जेव्हा आपण पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेऊ, मग बीबीएला घेऊ किंवा बीसीएला घेऊ, तेव्हा आपण ठरवलं की बाबा मी जनरली बीसीएमध्ये कॉम्प्युटर शिकणार आहे, पण मला सायबर सिक्युरिटी करायचं आहे. तर मी पुढची 3 वर्ष सायबर सिक्युरिटी, हॅकिंग, एथिकल हॅकिंग याच्यामध्ये मी माझा वेळ घालवू शकते. बिझनेस एनालिटिक्स, डेटा इंटेलिजन्समध्ये पण ते म्हणजे तुम्ही सुपर स्पेशलायझेशन हं. करू शकता, जर तुम्हाला हे 12वी नंतरच इमिजिएटली माहीत पडलं तर. बरोबर. आधी कसं होतं, की गव्हर्नमेंट जॉबला जास्त अपॉर्च्युनिटीज असतात किंवा गव्हर्नमेंट जॉबला जास्त प्रेफरन्स दिला जायचा. पण आजच्या काळात गव्हर्नमेंट असू दे किंवा कॉर्पोरेट असू दे, हे दोन्ही करियर तेवढंच महत्त्वाचं आहे आपण बघतो. तर पण त्यातल्या त्यात जर गव्हर्नमेंट जॉब्स बघायला गेलं आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट करियर निवडायचं झालं, तर मग यामध्ये कोणत्या गोष्टी जास्त लक्षात घेतल्या पाहिजेत विद्यार्थ्यांनी? गव्हर्नमेंट जॉब आणि कॉर्पोरेट जॉब मधला सगळ्यात महत्त्वाचा फरक जर तुम्हाला विचारशील तर, गव्हर्नमेंट जॉबचे काही खूप जास्त फायदे, त्यापैकी एक जो सगळ्यांनाच अट्रॅक्ट करतो तो म्हणजे जॉब सिक्युरिटी. म्हणजे मी एकदा नोकरीला लागलो तर मला जे आपण Oracleचं बघतो, की सकाळी उठून मला एवढ्या लोकांना काढून टाकलं, असं काही मेल येणार नाही. याची शाश्वती म्हणजे सरकारी नोकरी.
पण आय ऑलवेज बिलीव्ह की दोज हू आर प्रोफेशनल एज्युकेटर्स शुडंट बी इन ते खूप चांगलं ऍड पण करू शकतात गव्हर्नमेंट नोकरीमध्ये, पण त्याला काही लिमिटेशन्स पण आहेत. म्हणजे तुम्हाला किती कॉन्ट्रीब्युट करू शकता, किती एक्सपोजर मिळू शकतं, यावरती प्रश्न आहे. गव्हर्नमेंट जॉबसाठी असणारं कॉम्पिटिशन भयानक आहे. आता जे येणाऱ्या ओपनिंग्स आणि असणारं काम याच्यात म्हणजे विद्यार्थी अप्लाय करणारे विद्यार्थी याच्यामधला जो फरक आहे तो पण खूप जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी ए आणि बी प्लॅन करायला अगदीच हरकत नाही. आपण जर बघितलं आपले बरेच आय-एस किंवा आय-पी-एस ऑफिसर्स आय-एम करून, आय-आय-टी करून त्यांनी ते हम्म. केलेलं असतं. तर त्यांच्याकडे ए आणि बी हे दोन्ही प्लॅन असतात. मी असं सांगायला मला आवडेल की तुम्ही दोन्ही प्लॅन सोबत ठेवून केलात तर हरकत नाही. प्रायव्हेटसाठी तुम्हाला खूप वेगळं करायचं आहे, आउट ऑफ द बॉक्स करायचं आहे आणि तरीही सोसायटीला उपयोगाला पडेल असं करायचं असेल, तर प्रायव्हेट जॉब करायला अगदीच प्राधान्य द्यायला हरकत नाही. बरोबर. यामध्ये आपण बघतो, की आता सध्या जेव्हा इंडस्ट्री प्लेसमेंटसाठी येते कॉलेजेसमध्ये, तर तेव्हा काय होतं बऱ्याचदा, की जे स्किल गॅप आहे तो दिसून येतो. तर मग असा कोणता स्किल गॅप तुम्हाला जास्त दिसून आलेला आहे? आणि असे कोणकोणते स्किल गॅप आहेत, जे इंडस्ट्रीला आपल्याला प्लेसमेंटच्या वेळी समजतात? थँक परत एकदा हा प्रश्न विचारल्याबद्दल. मी आमच्या कॉलेजचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट बघत असताना मला हा प्रश्न म्हणजे मी उत्तर दरवेळेस विद्यार्थ्यांना देत असते. कदाचित या माध्यमातून जास्त ठळकपणे जाणवेल. जेव्हा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि कंपनीच्या अपेक्षा याच्यामध्ये तफावत पहिली म्हणजे त्यांचे असणारे टेक्निकल स्किल सेट. हं. टेक्निकल स्किल सेटमध्ये विद्यार्थ्यांनी शिकत असताना जर त्यांनी प्रोजेक्ट केले नसतील, जर त्यांनी इंडस्ट्री व्हिजिट केल्या नसतील किंवा त्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचा करंट जे काही बाजारात चाललंय याची जर माहिती घेतली नसेल, तर खूप डिफिकल्ट होतं, की त्यांना समजावून सांगायला हं. आणि त्यांना रिअल एक्सपोजर खूप कमी असतं. इफ यू लुक इंटू अ सिंपल एक्झाम्पल आय वुड लाइक टू कोट. इफ आय एम हॅव्हिंग माय प्रोफाइल ऑन अ GitHub. GitHub ही एक वेबसाईट आहे, व्हेरिन यू कॅन पोस्ट युअर प्रोजेक्ट्स. सिमिलरली मी एक Kaggle सारखी वेबसाईट आहे, व्हेरिन आय कॅन टेक लॉट ऑफ डेटा सेट्स अँड डू माय प्रोजेक्ट्स. जर मी हे केलं नसेल आणि मी त्या इंटरव्ह्यूला फेस करणार असेल, तर मला त्यातलं टेक्निकल माहिती कमी असू शकते एक. दुसरं म्हणजे कम्युनिकेशन स्किल हं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. ह्या 3 गोष्टी मुलांमध्ये कमी पडतात आणि त्यामुळे कंपन्या बऱ्याचदा ह्या विद्यार्थ्यांना अव्हॉइड करतात. बरोबर. जसं तुम्ही बोललात, की स्किल्स फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे टेक्निकल स्किल्स आल्या, सॉफ्ट स्किल्स आले. तर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच तितक्या. पण त्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा आपण करियर चूज करतो किंवा त्या करियरमध्ये उतरतो, तर तेव्हा ते किती असावं टेक्निकल स्किल्सचं आणि सॉफ्ट स्किल्सचं? टेक्निकल स्किल 60 आणि 40% सॉफ्ट स्किल असायलाच पाहिजे. हं. तुम्हाला खूप चांगलं ज्ञान आहे, पण तुम्हाला मांडता येणं तितकंच गरजेचं आहे. जर मला माहीत आहे ते मी जर सांगू शकले नाही, तर डिफिकल्ट आहे तुम्हाला समोरच्यानं जज करणं आणि नाही म्हटलं तरी आजही आपण इंटरव्ह्यू ह्या गोष्टीला चाळण म्हणून वापरतो व्हाईल सिलेक्शन प्रोसेसमध्ये. ॲप्टिट्यूड अँड क्वांटिटेटिव्ह नॉलेज इज इक्वली इम्पॉर्टंट. इफ यू आर गिव्हिंग दिस इंटरव्ह्यूज ऑर appearing for selection process, 90% of the company have first aptitude test. That is wherein they want to check your quantitative ability, linguistic हं. ability along with your logical reasoning. तर ते खूप चांगलं येणं गरजेचं आहे आणि इव्हन इव्हेंच्युअली तुमच्या सब्जेक्ट्स मॅटरमध्ये तुम्ही एक्सपर्ट पाहिजे. डोमेन नॉलेज आय वुड से येस. प्ले एन बरोबर. इम्पॉर्टंट रोल. बरोबर. याच्यात जसं तुम्ही सांगितलं, की कम्युनिकेशन स्किल्स ज्या आहेत, त्यावेळेला त्याचा अभाव खूप आपल्याला दिसून येस, येतोय अगदी. स्टुडंट्समध्ये. मग टीमवर्क आलं, लीडरशिप आली, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आला किंवा टाईम मॅनेजमेंट असेल. तर या स्किल्समध्ये सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला अशा कोणत्या स्किल्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला खूप कमी दिसून येतात आणि त्यामुळं इंडस्ट्री प्लेसमेंटच्या वेळी फार विचार करतील? क्रिटिकल थिंकिंग, डिसिजन मेकिंग आणि अ, अस्सल लिखित बोलणं. मग आज मला जेनझीला खरंच अपील करायला आवडेल, की आपण कुठल्याही भाषेत स्ट्राँग नाहीयेत. म्हणजे हं. नीदर मराठी नॉर इंग्लिश किंवा त्यांची जी कुठली नेटिव्ह लँग्वेज असेल. आय वुड अपील की वी नीड टू हॅव अन हॅबिट ऑफ स्पीकिंग इन क्लिअर टोन, इन क्लिअर लँग्वेज. हे येस. आपल्याला भविष्यात त्याच्यावर काम करावं लागेल. बरोबर. जेव्हा इंडस्ट्री एखाद्या विद्यार्थ्याला प्लेसमेंट देते, तर त्यावेळी बऱ्याच निकष बघितले जातात, बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. पण आता आपण बघतोय, की प्लेसमेंटच्या वेळी बऱ्याच तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी जाणवत असेल, की बरेच प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात व्हाईल प्लेसिंग ट्रू. स्टुडंट्स. तर मग याच्यामध्ये प्लेसमेंट करताना किंवा इंटरव्ह्यू देताना असे कोणते गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांकडून कमी पडतात आणि त्या मिस्टेक्समुळे कुठेतरी ते चांगल्या-चांगल्या जॉब्समधून मागे येतात इंटरव्ह्यूजमधून? जसं मी आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना मेन्शन केलं होतं, की 90% कंपन्या ह्या ॲप्टिट्यूड टेस्ट घ्यायला जातात. म्हणजे तुमच्या काही सिलेक्शनचं प्रोसेस असतं. टेक्निकल राउंड असतो, HR राउंड असतो आणि तुमचं पहिल्यांदा एक टेस्ट असते. हल्ली अजून एक एआयनं नवीन उभं केलेलं चॅलेंजमध्ये एआय इंटरव्ह्यूज असतात. म्हणजे परवाच आमच्या कॉलेजवरती एक ड्राईव्ह झाली आणि तिथं त्यांनी एआय राउंड घेतला. आता एआय राउंड म्हणजे काय तर चॅटबॉटच तुमचे इंटरव्ह्यू घेते. देअर इज नो पर्सन हू इज सिटिंग ॲट द अदर साइड. द एआय वुड बी कंडक्टिंग द इंटरव्ह्यू.
तर याच्यामध्ये तुम्हाला प्रसंगावधान, डिसिजन मेकिंग, क्रिटिकल थिंकिंग हे असणं खूप गरजेचं आहे. आणि मग ते तुमचं प्रोनाउन्सिएशन जज करतं, तुमचं उत्तर देण्याचं गॅप जज करतं, तुम्हाला किती वेळ लागतो हे सगळंच इव्हेंच्युअली जज होतं. त्यामुळे तुमचं डोमेन नॉलेज, मला मी परत बोलते असं वाटेल तेच ते, पण मला परत सांगायला आवडेल, डोमेन नॉलेज, क्रिटिकल थिंकिंग, डिसिजन मेकिंग एबिलिटी आणि टीम वर्क आर द क्रुशियल एरियाज वेअर इन स्टुडंट शुड फोकस ऑन. येस. जसं तुम्ही सांगितलत, की आता इंटरव्ह्यूज घेताना एआयचा यूज चांगल्या पद्धतीने केला जातोय कंपनीजकडून आणि तसं बघायला गेलं तर एआय म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती नोट करून ठेवतं. जसं तुम्ही सांगितलत, की आन्सर मधला जो गॅप असेल तो असेल किंवा प्रोनाउन्सिएशन मिस्टेक्स असतील किंवा डिसिजन मेकिंग असेल, या सगळ्या गोष्टी एआय चांगल्या पद्धतीने आपल्यात ओळखून घेऊ शकते आणि त्याचं रिमार्केशन आपल्याला देऊ शकते. तर मग या एआयमुळं करिअरमध्ये असे कोणते बदल होऊ शकतात आणि त्याचा प्रभाव आपल्या फ्युचरवर कसा पडू शकतो? एआयचं वैशिष्ट्य सांगते. हल्ली जे आपण पूर्वी अर्ज करायचो कंपन्यांना, वी यूज्ड टू अप्लाय थ्रू पोर्टल्स और LinkedIn. Nowadays we do through LinkedIn or any job portal. हं. It can be naukri.com or any other .com. Earlier, it used to be done manually by an HR. Every skills used to be checked, mapped, and the resumes were used to be checked by हं. an HR. Now it is not done by HR. It is completely 100% done by an AI, that is artificial intelligence tool. It check whether it has those words. आम्ही मुलांना चेष्टेने म्हणतो की ते गोल्डन वर्ड्स तुमच्या रेझ्युमीमध्ये असणं गरजेचं आहे. सो दोज golden words are checked by the AI आणि eventually it decides whether to give a call, shortlist the candidate or not. So AI has been taking care of all primary things into the recruitment process. येस. एआयमुळं स्टुडंट्ससाठी एखादी चांगली म्हणजे एआयमुळे आता जे बदल होतील पुढे जाऊन आणि आताही जे होतात, बऱ्याच अपडेट Yes. येतात एआयमध्ये आणि आपण Yes. बऱ्याच गोष्टी बघतोय त्याच्यामध्ये. तर काय होतंय, ही काही लोकांना असं वाटतंय, की आपल्या हातून जॉब्स जातील आणि पुन्हा एकदा जसं आपण म्हणत होतो, की बेरोजगारी आणि ह्या Yes, सगळ्या yes. गोष्टींना फेस करावं लागेल. पण एआय ही एक अपॉर्च्युनिटी पण बनू शकते का? नक्कीच बनू शकते. मला खरं तर हे बोलत असताना थोडं तुला मागे घेऊन जायला आवडेल. जेव्हा आपण 2001 ला कॉम्प्युटर खूप भारतामध्ये एक्सटेन्सिव्हली आले. लोकांना असं वाटायचं की कॉम्प्युटर आपल्या नोकऱ्या खाणार. हं. म्हणजे एक कॉम्प्युटर 10 लोकांचं काम करणार तर 9 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आपल्याला आता दिसून येईल की भारतातल्या सगळ्या एलीट सर्व्हिस प्रोव्हायडर पैकी जर काही जे कोणी गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देत असेल किंवा एम्प्लॉयमेंट जनरेट करत असेल, तर ते आयटी क्षेत्र आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन हं. टेक्नॉलॉजी. तसंच मला खात्री आहे की इव्हेंच्युअली जेव्हा कधी आयटी एआय मोठं होणार आहे, तेव्हा एआय कडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला आणि जर व्यवस्थित त्याला शिकून घेतलं आणि त्याचा आपण आपल्या स्किल एन्हान्स करण्यासाठी प्रयत्न केला, तर एआय येणारा माणूस भविष्यामध्ये खूप मोठं ॲसेट असणार आहे. त्या कंपनीसाठी आणि कालांतराने त्या देशासाठी पण आपण म्हणू शकतो. येस. याच्यामध्ये आपण जर पुढच्या 5 ते 10 वर्षांचा जर विचार करायला गेलो, तर मग असे कोणते स्किल्स असतात जे विद्यार्थ्यांनी डेव्हलप केले पाहिजेत? प्रत्येक जनरेशननी ते डेव्हलप करून पुढच्या म्हणजे तुमच्या करिअरसाठी ते खूप महत्त्वाचे ठरतील. असे कोणते स्किल्स सांगाल तुम्ही सर्वाधिक महत्त्वाचे? मला आता खरं तर बिझनेस इंटेलिजन्स आणि बिझनेस एनालिटिक्स. जर हं. आपण एआय असं म्हणतोय, तर बिझनेस इंटेलिजन्स आणि एनालिटिक्सला तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. याचं कारण असं, की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 90% गोष्टी ह्या डिजिटलच्या माध्यमातून करतोय. म्हणजे आय-ओ-टी हा शब्द मला वाटतं आपण खूपदा ऐकला होता. तर काय होतं, तर सगळे आपले डिव्हाइसेस आहेत ते इंटरनेटला जोडले गेले. त्यामुळे आपण रोज डेटा तयार करतोय. हं. मी लॉग इन सकाळी करण्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी करतीये, मी एक नवीन डेटा तयार करतीये. तर हा जेव्हा डेटा एवढा येणार आहे, तेव्हा कंपन्या ह्या डेटानं फ्युचर प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करणार. बरोबर. तर मला असं वाटतंय, की जर प्रिडिक्टिव्ह एनालिसिस येणार असेल, तर रिसर्च मेथोडॉलॉजी, सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करण्यासाठी त्या त्या अनुषंगाने येणाऱ्या स्किल सेट आपण डेव्हलप केल्या पाहिजेत. हं. आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आणि कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी डेटा एनालिटिक्स, बिझनेस इंटेलिजन्स आणि कोर जो काही तुमचा डोमेनचा कोर आहे, ते तुम्ही सोडता कामा नये. फिनटेक हे भविष्यात एक सगळ्यात मोठं येऊ हं. घातलेलं आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, की सगळ्या ज्या गोष्टी आहेत फायनान्सच्या त्या टेक्नॉलॉजीच्या मदतीनेच होणार आहे. मला वाटतं की खूप दिवस झाले असेल तुलाही अगदी हाताने कोणाला तरी आपण मोजून पैसे दिल्याचं. सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स इट अँड धिस इज गोइंग टू बी अ बिग रिॲलिटी. सो लेट्स एक्सेप्ट दॅट अँड मूव्ह टुवर्ड्स इट. येस. त्या पद्धतीने जर आपले स्किल्स डेव्हलप केले, तर नक्कीच तुम्ही कुठे कमी पडणार नाही आणि येस, मागे तर अजिबातच नाही 100%. पडणार. एआय टूल्स आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो, जसं तुम्ही सांगितलं. तर स्टुडंट्सनी पर्टिक्युलरली कशा पद्धतीने त्याचा दैनंदिन वापर आणि शिक्षणासाठी केला पाहिजे एआय टूल्सचा? परत एकदा म्हणजे खूप छान प्रश्न आहे. याचं कारण असं, की असाइनमेंट दिल्यानंतर मुलं आहे असं पहिली मी असाइनमेंट दिली. मुलांनी ChatGPTने आहे अशी कॉपी करून आणून दिली. मग मी त्यांना वर्गात शिकवलं, की आपण छान पद्धतीनं असाइनमेंट एआयच्या मदतीनं कसं लिहू शकतो. तर जो एआयला आपण प्रश्न विचारतो त्याला प्रॉम्प्ट असं म्हणतात. बरोबर. तर मला मुलांना खरंच रिक्वेस्ट करायला आवडेल,
की लेट्स डू अ कोर्स कॉल्ड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, की AI ला आपण कसा चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारू शकतो, कारण तो तुमचा मदतगार म्हणून तुम्हाला चांगली मदत करू शकतो. तो हेल्पर असू शकतो. AI कॅन नॉट बी ओनर. You are the owner हं. and AI is actually working for you. It's kind of an assistant. Take the use of that assistant and make it even more effective. म्हणजे आधी जे मला पानांना पानं चाळावी लागत होती, त्याच्यासाठी मला थोडं हे मदत करू शकतं किंवा खूपशी माहिती जी मला इझिली अवेलेबल नव्हती, ती माहिती मला मिळवण्यासाठी मदत करू शकते. पण ते ह्युमन इंटेलिजन्सला सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. विस्डम आणि इंटेलिजन्स या 2 गोष्टी फक्त माणसाकडे आहेत. इंटेलिजन्स मशीनकडे आहे. विस्डम अजून शहाणपण आपल्याकडेच आहे. तर आपल्याकडेच आहे. त्या शहाणपणाचा आणि बुद्धीचा दोघांचा उपयोग आपण एआयच्या मदतीनं चांगला करू शकतो. तर मला वाटते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे चांगलं केलं, तर बरेचसे ॲप आहेत. मला वाटते कॅनव्हा एआय हं. आपल्याला घरी बसल्या-बसल्या फ्लायर आणि पोस्टर पूर्वी त्याच्यासाठी एक माणूस असायचा आणि त्याच्यासाठी एक इंजिनिअरिंगची एक टीम असायची. आता ते घरी बसल्या-बसल्या आपण ते करू शकतो. पण मला डीपफेकचे व्हिडिओ बघितले की पण तेवढंच भीती वाटते. म्हणजे उलट बरोबर. अर्थानं एकतर आपण कॉन्शियसली वापरलं पाहिजे, एथिकली वापरलं पाहिजे आणि त्यासोबत छान इट हेल्प्स. येस, बरोबर आहे. तुम्ही कसा वापर करता आहात हे येस, फार महत्वाचं एक्झॅक्टली, आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जसं आपल्या हातात फोन आले, आधी फोन नव्हते. जसं आपल्या हातात फोन आले तसं आपण त्याचा रॅपिडली यूज करायला लागलो. हो. त्याच्यानंतर आपल्याकडे आले होम डिलिव्हरी ॲप्स. येस, तर येस, येस. त्याच्यामुळे आपण बाहेर जायचं सोडून दिलं ट्रू, आणि ट्रू. सगळं घरी वन क्लिकमध्ये मागवायला लागलो आणि आता जसं तुम्ही सांगितलत, की अगदी प्रत्येक गोष्ट आपल्याला एआय करून देतंय, बनवून देतंय. इमेजेस असतील, मागे धबधबा असेल हो, किंवा तो हो. माणूस कुठेही नाही गेला तरी तिथे तो ट्रॅव्हल करून येतो थ्रू एआय. पण मग याचा उपयोग आपण कसा करतो हे हो तितकंच आणि महत्वाचं. कॉलेजेससाठी मला अजून एक हे करायला आवडेल, की कॉम्प्युटरचे विद्यार्थी स्पेशली जे सांगलीसारख्या शहरात आहेत किंवा आपण टायर 3 सिटी असं तात्पुरतं म्हणूया. मला जे एक्सपोजर जाऊन मुंबई, पुण्यात गेल्याशिवाय मिळत नव्हतं, ते मी आता घर बसल्या त्याच्यावरती काम करू शकते बिकॉज ऑफ एआय. कारण हं. एआय जे मुंबईत काम करणार आहे, तेच मला सांगलीत पण उत्तर देणार आहे. तर जर माझ्याकडे थोडी क्युरिओसिटी असेल आणि जर मला ते वापरायचं सायन्स माहीत असेल, तर मी त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकते. येस. जसं तुम्ही सांगितलंत, की टायर 3 सिटीजमध्ये आपण जर बघायला गेलं तर मेट्रो सिटीजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज बरंच दिलं जातं आणि प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज पण तिकडे जास्त आहेत येस. आपल्या इथे कंपेअर करता. पण मग काय आहे, की आपल्या इथे जे काही स्टुडंट्स आहेत, तर त्यांच्याकडे क्षमता असती, पण प्लेसमेंट्समध्ये ते फार मागं पडतात. यासाठी तुम्ही काय सांगाल? खरं तर नेटवर्किंग म्हणजे मी इथल्या मुलांना एक सांगेन, की LinkedInचा उपयोग जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रोफाइल बिल्डिंगसाठी केला हं. आणि उत्तम जर तुम्ही तुमचा रिझ्यूमे बनवू शकला आणि त्याच पद्धतीने तुम्ही लोकांशी कनेक्ट करत तुमचा स्किल सेट जर एन्हान्स केला, हं. जे काही ऑनलाईन मला वाटतं, की गव्हर्नमेंटने NTPL एक पोर्टल आहे जिथं जाऊन आपण करू शकतो. MOOCs हे वन मोर पोर्टल आहे व्हेरेन यू कॅन गो अँड हॅव सम स्मॉल कोर्सेस. इट विल हेल्प टू एन्हान्स अँड ब्रिज which we are not having currently with us. One second motto I would say is की let's go and use the better technology आणि मग इथली मुलं त्या नेटवर्किंगमध्ये मागं हं, पडतात, हं. कम्युनिकेशनमध्ये मागं पडतात, लीडरशिपमध्ये मागं पडतात. तर ह्या तिन्ही गोष्टींना आणि काही अपडेटेड टेक्निकल नॉलेज असेल, तर आपण इंटरनेटच्या मदतीनं आणि ह्या कोर्सेसच्या मदतीनं त्याला मात देऊ शकतो. येस, बरोबर. इंडस्ट्रीची गरज बघता आणि आपल्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम बघता, तर या दोन्हीमध्ये समन्वय जर साधायचा असेल, तर तो कसा साधता येईल आणि हा समन्वय साधताना तुम्हाला कोणती आव्हानं तुम्हाला दिसून येतायत? याच्यामध्ये आम्ही एक वर्ड वापरतो ब्रिज कोर्स. हं. जेव्हा आमच्या लक्षात येतं, की बाबा युनिव्हर्सिटी एक पद्धतीने शिकवतीये आणि इंडस्ट्री वेगळ्या स्पीडने चाललीये. तर आपल्याला जर 2 मॅच करायचं असेल, तर त्या दोघांमधला जो अभाव आहे, तो भरून काढण्यासाठी आपण ब्रिज कोर्स असं म्हणतो. आम्ही विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्या कोर्सेसची माहिती देतो. त्यांना त्याच्यामध्ये ट्रेन व्हायला सांगतो. जसं की आता एक्सेल. एक्सेल शिवाय तुम्ही कुठल्याही मॅनेजमेंटचं करियर करूच शकत नाही. हे मी म्हणजे थोडं धाडसानं बोलल्यासारखं होईल, पण ते 100% सत्य आहे. जर मला एक्सेल शिकायचं असेल, तर कुठेही आपल्या सिलेबसमध्ये असं पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं नाही, की तुम्ही एक्सेल शिका. पण जर मला मार्केटिंग येत असेल, बॅकएंड माझं एक्सेल आहे. एचआरला बॅकएंड एक्सेल आहे. फायनान्सला बॅकएंड एक्सेल आहे. तर मला जर हे शिकायचं असेल, तर हं. मला एक्सेलचा कोर्स करणं गरजेचं आहे. तर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये काय देतो, तर एक्सेल देतो. आता मुलांना फायनान्स शिकणं गरजेचं आहे. मग फायनान्समध्ये हल्ली जे खूप परवलीचे शब्द बोलले जातात, 2 म्हणजे कॅपिटल मार्केट, स्टॉक मार्केट जे आपण ऐकतोच आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल मॉडेलिंग. हं. जर मला ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या येणं अपेक्षित असेल, तर मग आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला विचारतील, तर आम्ही मुलांना पायथन या म्हणजे MBAच्या मुलांना हे करतो म्हणजे इंट्रोड्यूस करतो, की जेणेकरून त्यांनी सगळा डेटा त्याच्या मदतीनं करावा
आमचे मॅक्झिमम प्रोजेक्ट आम्ही ह्या लँग्वेजेसच्या मदतीनं करायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना नवीन स्किल सेट जसं मी आर म्हणाले, पायथन म्हणाले, त्याच्यानंतर एक्सेल म्हणशील हं, हं. किंवा मग अगदी पॉवर बीआयचा पण कोर्स द्यायचा प्रयत्न करतो. जेणेकरून जो युनिव्हर्सिटीचा सिलेबस आहे आणि इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे, याच्यामध्ये आपण गॅप म्हणजे फिल येस. इन करू शकतो. येस, बरोबर. जसं आता प्रत्येक वर्षी नवीन सिलेबस येत असतो. बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला विद्यापीठाकडून असेल किंवा गव्हर्नमेंटकडून दिल्या जातात एज्युकेशन पॉलिसीजमध्ये. पण मग जेव्हा नवीन सिलेबस लागू होतो, तर तो वेळ खाऊ आहे असं तुम्हाला वाटतंय का? खरं तर वेळखाऊ आहे, पण ते वेळखाऊ असण्याचं कारण क्वालिटी मेंटेन करणं आहे. कारण त्याच्यामध्ये BOS असतं, बोर्ड ऑफ स्टडीज असतं, इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स असतात, हं. काही अकॅडमिक एक्सपर्ट्स असतात. या सगळ्यांनी एकत्र येऊन तो सिलेबस बनवणं अपेक्षित असतं आणि तो बनवण्यामध्ये थोडा वेळ जातो याच्याबद्दल दुमत नाही. पण आपल्याला क्वालिटी मेंटेन करण्यासाठी थोडं हे करणं पण गरजेचं. येस, बरोबर. आता आपण बघतोय बऱ्याच वेगवेगळ्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी केलेले आहेत, बदललेले आहेत, बनवलेले आहेत. बरोबर. तर मग अजून असे कोणते बदल आहेत जे महत्त्वाचे आहेत करणं अभ्यासक्रमामध्ये? जसं मी तुला आता म्हणाले, की ह्या ज्या काही कोर्सेसची तुला मागच्या प्रश्नात मी उत्तर दिली, आर, पायथन, एक्सेल, पॉवर बीआय. तर आपण जे काही टूल आहे, आपण एआयवर बोललो, तर एआय हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक जे टर्म वापरतो आपण. त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत. तर हं. ते सगळ्या टूल्सचा मुलांनी अभ्यास कसा करावा, त्याच्यासाठी लागणारं काय प्रोसेस आहे, वापर कसा करावा हं, हं. आणि त्याच्यानं कसं गतीनं काम होईल, हे जर आपल्याला सिलेबसमध्ये आणणं गरजेचं आहे आणि जे नवीन ट्रेंड्स आहेत बाजारामध्ये, त्याच्यासारखा सिलेबस आपल्याला करणं खूप अपेक्षित आहे. येस, तुम्ही मगाशी ब्रिज कोर्स जे सांगितलं, तर ते विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे? मी तर म्हणेन की ब्रिज कोर्स हा एखाद्या नवीन डिग्री इतकाच महत्त्वाचा आहे. याचा अर्थ कारण का? तर आपण जसं म्हणालो की सिलेबस बनवणं हा वेळखाऊ प्रकरण आहे. याच्याशी आपण जर ॲग्री करतोय, याचा अर्थ एका टर्मचा सिलेबस हा 3 वर्ष टिकतो. म्हणजे जर त्या मुलानं 21-22 ला ॲडमिशन घेतलं, तर 21-22, 22-23 आणि 23-24 ह्या तिन्ही वर्षाला ॲडमिशन घेणारी मुलं ही एकच सिलेबस शिकणार आहेत. पण त्या 3 वर्षात इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल झालेले असणार आहेत. बरोबर. स्पेशली आफ्टर कोरोना. आम्ही तर खूप चेष्टेने म्हणतो की बिफोर कोरोना, आफ्टर कोरोना, एडी-बीसी जसं आपण म्हणायचो आफ्टर बिफोर क्राइस्ट तसं हे प्रकरण झालं आणि जर आपण एवढं डिजिटलाइज आणि इंटरनेट सेव्ही झालं, तर टेक्नॉलॉजी आणि त्याचा स्पेस खूप फास्ट बदलतोय आणि आपल्याला जर त्याला मॅच करायचं असेल, तर ब्रिज कोर्स हे एकमेव पर्याय आहे, की जिथं आपण त्याला मॅनेज करू शकू. येस, बरोबर. ब्रिज कोर्समध्ये बघायला गेलं तर स्किल्स जे आहेत, तर त्याच्यावर भर दिला जातो. मग असे कोणते स्किल्स आहेत ज्याच्यावर भर दिला पाहिजे? ब्रिज कोर्समध्ये करत असताना. जसं आता मी तुम्हाला एम-बी-एच्या बाबतीत विचारलंस किंवा एम-सी-एच्या बाबतीत मी परत एकदा सांगेन, की एक्सेल येणं अत्यंत गरजेचं आहे. माझं तर रादर विद्यार्थ्यांना आव्हान आहे, की पॉवर पॉइंट आणि एक्सेल हे ब्रेड एंड बटर इतके इम्पोर्टंट आहेत. म्हणजे जसं आपण जेवताना काही बेसिक गोष्टी आपल्या ताटात असणं गरजेचं आहे. पोळी भाजी आणि वरण-भात इतकं ते तुम्हाला गरजेचं आहे एक्सेल येणं. जर ते येत नसेल तर तुम्ही आणि पॉवर पॉइंट ह्या 2 गोष्टी येणं गरजेचं आहे. आणि इव्हेंच्युअली मग तुम्ही एम-सी-ए असाल किंवा एम-बी-ए असाल, हं. तुमचं डोमेन नॉलेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. जावा असेल तर त्या त्यांनी अंगाने तुम्ही करा. डेटा एनालिटिक्स असेल तर त्या अनुषंगाने शिका आणि एच-आर असेल तर त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. येस. आता ब्रिज कोर्स खूप महत्त्वाचा आहे, हे तर याच्यातून समजलं. पण मग ब्रिज कोर्स करताना कोणत्या वर्षी केला पाहिजे? पहिल्या वर्षी की शेवटच्या वर्षी की आपली डिग्री कंप्लीट झाल्यावर? ब्रिज कोर्स असा त्याला वेगळं सेपरेट नाव नसतं. ते प्रत्येक इन्स्टिट्यूट त्याला त्याच्या पद्धतीनं करू शकतं. बरं. उदाहरणार्थ एखादं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण ब्रिज कोर्स देऊ शकतं किंवा एक आपलं कॉलेज स्वतंत्र पण ब्रिज कोर्स म्हणजे काय? तर ब्रिज बिटवीन दी एक्झिस्टिंग सिलेबस अँड दी एक्स्पेक्टेड सिलेबस. हं. तर हा ब्रिज मग ते त्या अनुषंगानं करतात. मला असं वाटतं की Coursera सारखं जे एखादं ॲप असतं किंवा जसं मी म्हणाले की सरकारचे एन-टी-पी-एल असू देत किंवा MOOCs असू देत, की त्यांचे छोटे-छोटे कोर्सेस इस नथिंग बट ब्रिज कोर्स जे येस. विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाही. हं. आणि ते गरजेचे आहेत त्यांच्यासाठी. अगदीच. येस, बरोबर. आता आपण जर प्रॅक्टिकल नॉलेज बद्दल बोलायचं झालं, तर आपल्याला माहिती आहे, की इंटर्नशिप असेल, लाईव्ह प्रोजेक्ट असेल किंवा त्याचबरोबर इंडस्ट्रियल व्हिजिट या सगळ्या गोष्टी करिअरमध्ये प्रचंड महत्त्वाच्या आहेत. पण याचं नेमकं महत्त्व आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समजून सांगाल? जसं मी नेहमी म्हणते कॉलेजमध्ये, की सायन्सच्या विद्यार्थ्यांना लॅबमध्ये जाणं खूप कंपल्सरी असतं. हं. एम-सी-एची मुलं असतात त्यांनी जाऊन जर कॉम्प्युटर बसून कोडिंग केलं नाही, तर त्यांना ते येणार नाही. तसंच एम-बी-ए आणि एम-सी-ए दोन्ही विद्यार्थ्यांना इंडस्ट्री त्यांची लॅब आहे. जर आपण त्यांना तिथं घेऊन गेलो नाही, तर प्रत्यक्षात काय आणि कसं घडतं, हे फक्त इमॅजिनरीच राहणार. म्हणजे मी त्यांना कोटलरच्या पुस्तकातनं मार्केटिंग खूप भन्नाट मार्केटिंग शिकवीन. असं केलं जातं किंवा एखादी केस स्टडी सांगेन. केस स्टडी हा पण एक प्रकार आहे, ज्याच्यात तुम्हाला प्रॅक्टिकल तुम्ही उदाहरण बघता. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षातली उदाहरणं अंमलात आणत नाही, तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजणं कठीण आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की इंडस्ट्रियल व्हिजिट हा एक वे असू शकतो, की बाबा इंडस्ट्री कशी असते, कशी हं. दिसते, कसं काम करते. त्याच अनुषंगाने इंटर्नशिप्स
तर इतक्या महत्वाच्या आहेत की तुमच्या रेझ्युमीमध्ये चांगली इंटर्नशिप हे तुम्हाला चांगल्या नोकरीचं तिकीट असं मी म्हणू शकते. इंटर्नशिप हे काय असतं तर मी जर तुम्हाला विचारलीस की मॅडम बीकॉम, एमकॉम आणि बीबीए आणि एमबीए मधला फरक काय? तर मी सांगेन की चांगली इंटर्नशिप हाच या 2 कोर्सेस मधला मुख्य फरक आहे. जो आपण म्हणजे ही मुलं जास्त ॲडेड एडव्हांटेज घेतात. तसंच एमसीएच्या बाबतीत आहे. एमसीएच्या विद्यार्थ्यांना तर 3 सेमेस्टरला 100 मार्क्सचे प्रोजेक्ट्स आहेत. बरं. व्हिच इज नथिंग बट व्हॉट अ प्रॅक्टिकल एक्सपोजर टू द अकॅडमिक वर्ल्ड. येस. आता जर एखादा फायनल इयरचा स्टुडंट तुमच्या समोर बसला आणि त्याला पुढच्या 6 महिन्याचा ॲक्शन प्लॅन हवाय, बरं. तर तुम्ही त्यांना तो 6 महिन्याचा ॲक्शन प्लॅन काय द्याल? ओके. तो माझ्यासमोर बसल्यानंतर मी पहिल्यांदा त्याला एक उत्तम रेझ्युमी बनवायला लावेन. रेझ्युमी म्हणजे काय आहे? तर ते तुमचं तुम्ही त्याला प्रेझेंट करताय कागदा थ्रू. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्किल सेट्स कारण पहिला इंटरव्ह्यू जगातला कुठलाही इंटरव्ह्यू असू देत, 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. इंट्रोड्यूस युअरसेल्फ आणि वॉक थ्रू युअर रेझ्युमी. मग जेव्हा तुम्हाला हे 2 प्रश्न विचारले जातात, तेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दलच माहिती सांगायची असते आणि तुला आश्चर्य वाटेल 60% मुलं त्यातनं बाहेर पडतात. बरं. तर मग आपलाच रेझ्युमी आपण उत्तम बनवायला पाहिजे. बरोबर. तर रेझ्युमी चांगला बनवणं हे एक झालं. दुसरं म्हणजे तुम्ही LinkedIn सारख्या वेबसाईटवरती जाऊन आपलं स्वतःचं उत्तम असं प्रोफाईल तयार करायचंय, जेणेकरून तुम्ही इंडस्ट्रीशी कनेक्ट व्हाल. हल्लीच्या मुलं जेवढं कौतुकानं Snapchat आणि Instagramवरती असतात, माझं त्यांना खरंच रिक्वेस्ट आहे, गो अँड बिल्ड युअर प्रोफाईल ऑन LinkedIn. इक्वली मला GitHubवर तुमचं जर तुम्ही कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असाल आणि तुमचा जर GitHubवर प्रोफाईल नसेल, तर यू आर ॲक्चुअली बीइंग 3-4 वर्ष दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे आहात, जी मुलं मोठ्या शहरामध्ये आहेत. तर तुम्ही असे प्रोफाइल्स बनवणं अपेक्षित आहे. ते मी त्याला सांगेन. दुसरं त्याला स्वतःच्या कम्युनिकेशनवरती काम कर म्हणून सांगेन. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं डोमेन नॉलेजसाठी करत असताना काही पुस्तकं वाचणं, आर्टिकल्स वाचणं, रिसर्च करणं आणि वाचनाची आवड. मला असं वाटतंय की लायब्ररीचं महत्त्व हे तुम्ही कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर जेव्हा तुम्हाला बॉस पहिली असाइनमेंट देतो आणि काहीतरी काम देतो, तेव्हा लक्षात येण्याऐवजी जर ते खूप आधी लक्षात आलं तर त्याचा आणि मला परत एकदा आवर्जून सांगायचंय की पॉडकास्ट, YouTubes आर wonderful ways of getting knowledge, but these are a sources of understanding what is हं. being trained. If you want to understand that train properly, तुम्हाला पुस्तक उघडायला पाहिजे. येस, येस, येस. त्याला ते खूप ऑप्शन नाही. महत्वाचं त्याला आहे. ऑप्शन नाही. आता आपण जर बघायला गेलं की विद्यार्थी असेल, पालक असेल आणि शिक्षक असतील, तर या तिघांना जर एखादा तुम्ही मेसेज द्यायचा झाला, तर तो मेसेज काय द्याल? पालकांना खरं तर सांगेन की पीअर प्रेशरने येऊन माझ्या शेजाऱ्यांच्या मुलांनी इथं ऍडमिशन घेतले म्हणून ते घे असं करू नका. इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या पलीकडे जग आहे आणि खूप ब्युटिफुल जग आहे. ते जग आपण बघणं गरजेचं आहे. तर पालकांनी मुलांना त्यांचं करिअर निवडायचं स्वातंत्र्य द्यावं. येस आणि स्टुडंटना विद्यार्थ्यांना सांगेल की जे तुम्ही निवडत आहात तुमची स्ट्रेंथ बघून माझ्या वर्गातल्या 4 मित्रांनी घेतलंय म्हणून मी घेणार नाहीये, तर मला हे आवडतंय म्हणून. आणि शिक्षकांना मला सांगायला आवडेल की लाईफ लाँग लर्निंग इज द ओन्ली वे ऑफ गेटिंग थ्रू दिस AI वर्ल्ड. येस. म्हणजे आम्हाला ते करतच राहावं लागणार आहे. येस. म्हणजे जसं तुम्ही स्टुडंट्सना सांगाल की अपडेट राहणं फार गरजेचं आहे, तसं शिक्षकांनी सुद्धा जर अपडेट राहिलं, तर हो. त्या पद्धतीनं अपडेटेड नॉलेज ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात. कारण की टीचर्स आर द बेस्ट सोर्स True. टू कम्युनिकेट अँड टू गिव्ह अँड टू अपग्रेड नॉलेज ऑफ स्टुडंट्स. तर एक छान असं आपण रॅपिड फायर गेम घेऊया, ज्याच्यातून आपण स्टुडंट्सना काही त्यांचे जे प्रश्न असतील त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. Yes. प्रेफरन्स कशाला द्याल? डिग्री की स्किल्स? स्किल्स. मार्क्स अलॉंग विथ डिग्री म्हणेन पण स्किल्स आर इक्वली इम्पॉर्टंट. येस. मार्क्स इम्पॉर्टंट आहेत की नॉलेज? नॉलेज, AI की ह्युमन इंटेलिजन्स? ह्युमन इंटेलिजन्स, एनी गिवन. सर्टिफिकेट की एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स. जास्त काय महत्वाचं आहे, कम्युनिकेशन की कोडिंग? मला खरं तर आपण 2 विषयांवर बोललोय. MBA साठी कम्युनिकेशन आणि MCA साठी कम्युनिकेशन विथ कोडिंग. येस. काय महत्वाचं आहे, रेझ्युमे की पोर्टफोलिओ? रेझ्युमे फॉर दोज हू आर बीन इन फर्स्ट फेज ऑफ दिस आणि पोर्टफोलिओ फॉर UI/UX असतील किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये असेल. पोर्टफोलिओ मेक्स लॉट ऑफ सेन्स. येस. जर एखादं पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचायचं झालं, तर ते कोणतं असेल? खरं तर मला 3 पुस्तकं सांगायला आवडतील. एक आहे स्टे हंग्री स्टे फुलिश बाय रश्मी बन्सल. तिनं IIM मध्ये शिकून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांची एक 12 ते 15 जण आहेत. त्यांनी आपली कशी इंडस्ट्रीज बिल्ड केलं त्याच्यामध्येच Naukri.comचा उल्लेख आहे. म्हणजे त्यांनी कसं ते चालू केलं. इन्फो एज खरं तर त्याचं नाव आहे. का तर मला असं वाटतं की जेव्हा तिनं हे सांगितलंय त्याच्यामध्ये तुमचा रेझिलियन्स दिसतो, कष्ट करायची तयारी आणि त्यानंतर त्यांनी घेतलेले एफर्ट्स आहेत. त्यामुळे ते लीन स्टार्टअप म्हणून एरिकचं पुस्तक आहे. ते पण का वाचावं तर स्टार्टअप करत असतानाचे प्रॉडक्ट सर्व्हिस डेव्हलपमेंटसाठी काय एफर्ट्स घ्यावे लागतात हे एक सुंदर पुस्तक आहे. आणि तिसरं पुस्तक जे मला अत्यंत इंटरेस्टिंग वाटतं CEO फॅक्टरी म्हणून आहे.
सुधीर सीतापती. त्यांनी सीईओ फॅक्टरी हे HUL वर लिहिलेलं आहे. बर. म्हणजे HUL मधले लोक तिथनं बाहेर पडून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सीईओ कसे होतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला लिडरशिप दिसतं, कम्युनिकेशन दिसतं, त्यांचं काम करण्याची पद्धत दिसते. तर मला वाटतं ही तिन्ही पुस्तकं खूपच जास्त इंटरेस्टिंग आहेत आणि सगळ्याच विद्यार्थ्यांनी ती वाचावी. येस. यासोबतच जर एखादं स्किल प्रत्येकानं डेव्हलप करायचं झालं, तर आजपासून कोणतं स्किल त्यांनी डेव्हलप करावं आणि शिकावं असं तुम्ही सांगाल? एक्सेल मी परत एकदा मला वाटते मी 4-5दा बोलली असेल, पण तितकंच एवढंही कमीच आहे. मला असं वाटतं की मॅन्डेटरी करायला पाहिजे. शाळेपासूनच मुलांनी शिकून घ्यायला पाहिजे. जर एआय आलं तर मग आपण एक्सेलवर का एवढा भर देतोय? तर प्रत्येक वेळेस एआय तुम्हाला हेल्प करणार नाही आणि पॉवर पॉइंट असू देत, प्रेझेंटेशन्स असू देत. तर कम्युनिकेशन, पीपीटीज आणि एक्सेल इज दी इम्पॉर्टंट स्किल सेट दॅट एव्हरी स्टुडंट शुड बी अवेअर ऑफ. मग त्यातनं तुम्ही त्याचे एक्सटेन्शन घेऊन जसं फायनान्शियल मॉडेलिंग बनवतात मुलं, तर एक्सेल येत असेल तर सोपं होतं. मग आता वेगवेगळे एआय मदत करतात का? तर करतातच एआय मदत. पण ती जागा त्या परफेक्शनने जर करायचं असेल आणि ती कन्सेप्ट समजून घ्यायचं असेल, तर मला असं म्हणायला आवडेल की एक्सेल यायला पाहिजे आणि डोमेन नॉलेज ज्याच्यामध्ये तुम्हाला करियर करायचंय, त्याचं डोमेन नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. येस. त्यासोबतच एक यशाचं सूत्र सांगायचं झालं विद्यार्थ्यांसाठी, सक्सेस कशा पद्धतीनं मिळवायचा, तर त्यासाठी काय सांगाल? मला असं वाटतं की रिमेनिंग अपडेटेड. रीडिंग हॅज बीन नॉट येट सबस्टिट्यूट बाय एनी अदर स्किल. इफ यू आर नॉट रीडिंग, यू वोंट बी हॅव्हिंग एनी डायरेक्ट सोल्युशन. म्हणजे 2 मिनिटाची मॅगी हे फक्त 2 परत तर ती बनत पण नाही. दे हॅव डन सच एक्सलंट मार्केटिंग दॅट वी बिलीव्ह दॅट इट कम्स विदिन 2 मिनिट्स. हल्ली मला अजून एक कन्सर्न वाटतं. अर्ध्या तासाचं सीरियल बघायचं असेल, तर 10-10 सेकंड आपण पुढे जाऊन बघतो. म्हणजे पेशन्स. तर बरोबर. रीडिंग, पेशन्स आय बिलीव्ह इज इक्वली इम्पॉर्टंट अँड लेट्स गो डीप डाउन टू युअर डोमेन नॉलेज. हे 3 गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. जर रीडिंग पुस्तक उघडणं खूपच अवघड वाटत असेल, तर मी न्यूजपेपरपासून चालू करा असं म्हणेन. त्याचं एडिटोरियल वाचायला चालू करा आणि पेशन्स असायलाच पाहिजेत. हल्ली जे त्यांचे काही काय स्टार्स तुमचे असतात, ज्यांना तुमचे रोल मॉडेल्स म्हणून तुम्ही घेता, ऑल ऑफ देम हॅड वन कॉमन थिंग अँड दॅट इज हॅज टू बी अ पेशन्स अँड डेडिकेशन टुवर्ड्स व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे मेसी का रोनाल्डो यावर आपण खूप चर्चा करू शकतो. अर्जेंटिना इज प्रॉबेबली इंटू द सेमीज नाऊ टुडे आफ्टर बीटिंग येस. टुडे मॉर्निंग ओन्ली दे हॅव बीन. पण ते दोघंही करत असताना at this age, both of them are quite above 35 and the kind of efforts they are putting on ground is their dedication, efforts आणि पेशन्स. याला म्हणजे तुम्हाला दुसरं कुठलंही सबस्टिट्यूट करू शकत दीज नाही. हो, थिंग्स हो. आर एआयला तुम्ही सांगू शकता, मला देखणं बनव सांगू शकतं. मला हुशार कर सांगायला अजून एआय नाही करू शकत. म्हणजे येस, देअर हॅज टू बी, इट इज युअर एफर्ट्स दॅट यू हॅव टू येस. टेक. आणि तिथे कधीच एआय रिप्लेस केलं नाही, जाणार नाही. अगदीच शक्यच नाहीये. आणि त्यामुळं ह्युमन इंटेलिजन्स मला नेहमी असं वाटतं, की स्पिरिच्युअल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स आर द की टू युअर सक्सेस. हे दोन्ही तुम्ही जागृत ठेवायला पाहिजे. येस. आणि अजून एक क्वेशन मला हा तुम्हाला विचारायचा आहे, की आता गेले बरेच वर्ष तुम्ही एकतर पहिली गोष्ट आधी तुम्ही शिकलात, म्हणजे तुमची एज्युकेशनची जर्नी. स्टेज असेल, जर्नी असेल, त्याच्यानंतर तुम्ही आता ॲज अ प्रोफेसर म्हणून काम करताय, प्लेसमेंट्स बघताय तुम्ही. या सगळ्यामध्ये एखादा कुठला असा अनुभव आहे, जो खूप काही गोष्टी तुम्हाला सांगून गेला आणि जो विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे? खरं तर जेव्हा मी मुंबईतून सांगलीला आले आणि माझ्यासाठी स्पीड हा म्हणजे तिथलं स्पीड आणि सांगलीतलं स्पीडमध्ये खूप फरक होता. मी जेव्हा माझ्या कंपनीत काम करत होते किंवा आता जेव्हा इथं काम करते, दोन्ही ठिकाणी माझ्या लक्षात आलं, की तुम्हाला जर स्टार परफॉर्मर बनायचं असेल, तर तुम्हाला एफर्ट्स कंटिन्यूअस घ्यावे लागतात. कंटिन्यूअस लर्निंग हे खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा मी मुलांशी प्लेसमेंटच्या संदर्भात बोलत असते, तर मला मुलांच्या बाबतीत ते काय, की माझं पॅकेज काय हा पहिला प्रश्न विचारतात. त्यापेक्षा जॉब डिस्क्रिप्शन काय आहे हे विचारलं तर मला जास्त त्याच्याबद्दल कौतुक वाटेल. माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती आणि शी इज बीन फ्रॉम डिसएडव्हांटेज बॅकग्राऊंड असं म्हणू शकतो किंवा एका म्हणजे असं बॅकग्राऊंड होतं, की जिथनं आपल्याला वाटलंच नसतं, की ती एवढं सगळं काही करू शकेल. मग जेव्हा मुली या सारखे निर्णय घेतात आणि त्या लागतात आणि भविष्यात खूप चांगलं करताना मी बघितलं, तेव्हा मला असं वाटतं, की हे सगळे अनुभव आपल्याला खूप नवीन काहीतरी शिकवत असतात. मुलांना काउन्सिलिंग करत असताना ॲडमिशनच्या वेळेस एक वेगळे अनुभव येतात. तेही खूप कामाला येतात. आम्ही जेव्हा पहिलं जॉब फेअर घेतलं होतं आणि जेव्हा मी सगळ्या कंपन्यांशी बोलत होते आणि तेव्हाही माझ्या लक्षात आलं, की ब्रँड नेम किती महत्वाचं आहे, हं. तुमचं लोकेशन किती महत्वाचं आहे आणि मी मुलांना तेच सांगायचा प्रयत्न करते, की आपली आयडेंटिटी असणं हे खूप गरजेचं आहे. येस. आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक एम-बी-ए असेल, एम-सी-ए असेल,
आणि करिअर निवडताना कोणत्या गोष्टी खरंच लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर सगळेजण म्हणतात, की माझं एज्युकेशन भरपूर झालंय, पण इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट होत नाहीये, चांगल्या पद्धतीचे प्लेसमेंट मिळत नाहीयेत, चांगले पॅकेजेस मिळत नाहीयेत. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी तुमचे स्किल्स सुद्धा तेवढेच मॅटर करत करेक्ट. असतात आणि कुठेतरी आपण कमी पडतोय स्किल्स डेव्हलपमेंटमध्ये. जरी आपलं एज्युकेशन चांगलं असलं, जरी आपण हाय क्वालिफाईड असू, एज्युकेटेड असू किंवा चांगल्या मार्क्सनी आपण टॉप रँक करून जरी पास आउट झालो असलो, तरी पण स्किल्स हे फार मॅटर करत असतात. अत्यंत महत्वाचे. विथ नॉलेज आणि स्किल्स हे दोघंही हातात हात घालून जातात असं म्हणायला काही हरकत नाही. अगदीच. आणि आज बऱ्याच गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना ज्या कन्सेप्ट्स क्लिअर नव्हत्या, त्या सुद्धा आज क्लिअर झाल्या असतील. आणि तुम्ही एवढ्या छान गप्पा मारल्यात, एवढं छान नॉलेज शेअर केलंत तुमचं, त्याबद्दल साधा सरळकडून खूप खूप तुम्हाला. थँक सो धन्यवाद, मच. धन्यवाद. प्रत्येक जण जेव्हा आपण करिअर अपॉर्च्युनिटीजचा विचार करत असतो, तेव्हा आपण फ्युचर ग्रोथसाठी वेगवेगळ्या नवीन कोर्सेस सुद्धा ट्राय करत असतो. पण बऱ्याचदा असं होतं, की कुठला कोर्स आपल्याला महत्त्वाचा आहे किंवा कोणता कोर्स करणं गरजेचं आहे आपल्या फ्युचर अपॉर्च्युनिटीजसाठी हे आपल्या लक्षात येत नाही. बरेच जण म्हणतात एम-बी-ए चांगला आहे, एम-सी-ए चांगला आहे, बी-बी-ए चांगला आहे. सगळेच कोर्सेस चांगले असतात. पण आपण कोणत्या गोष्टी किती चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकतो हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक कोर्स प्रत्येकाला जमेलच असंही नाही आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक कोर्सबद्दल आपण जर नीट माहिती घेतली आणि त्याच्यावर चांगला अभ्यास केला, तर नक्कीच आपण आपल्या फ्युचरसाठी चांगले ॲक्शन प्लॅन्स बनवू शकतो. आजच्या या पॉडकास्टमधून तुमच्या लक्षात आलं असेल, की प्रत्येक करियर ग्रोथमध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. आता आपण बघतोय इंडस्ट्रीसाठी जेव्हा प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज आपल्या समोर आलेल्या असतात, तेव्हा आपण इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा कमी पडतो. कोणत्या मुद्द्यांवर आपण कमी पडतोय त्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास जर केला, जसं आपल्याला मॅडमनी सांगितलं कम्युनिकेशन स्किल असेल, डेव्हलपमेंट असेल, लीडरशिप प्रोग्राम असेल, टीम वर्क असेल, डिसिजन मेकिंग असेल, अशा जर वेगवेगळ्या स्किल्स आपण अडॉप्ट केल्या, त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम केलं, तर नक्कीच आपण फ्युचर ग्रोथ चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि फ्युचर प्लॅनिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो. आजचा हा तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांच्या सुद्धा काही कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि इंडस्ट्रीसाठी कशा पद्धतीने आपण इंटरव्ह्यूसाठी रेडी झालं पाहिजे, प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीनं ग्रॅब केल्या पाहिजेत, या सगळ्याचं ज्ञान तुम्हाला या पॉडकास्टमधून नक्कीच मिळालं असेल. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी साधा सरळच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन माहितीशीर आणि उपयोगाचे पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक